रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या पंक्तीला धरून आज मेडिकल लंगरची सुद्धा सोय मुंबईच्या खालसा कॉलेज इथल्या या प्रांगणात करण्यात आलेली आपण बघू शकतोय की 4 साहबजादे डायग्नोस्टिक सेंटर या माध्यमातून इथं जे गरीब आणि रुग्ण आहेत ज्यांना खासगी रुग्णालयात जाऊन महागड्या टेस्ट सीटी स्कॅन अशा सोयी किंवा अशा चाचण्या जमत नाहीत त्यांच्यासाठी इथं माफक दरात आज वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते। या मेडिकल लंगरसाठी आपल्यासोबत खालसा कॉलेज से पदाधिकारी सुद्धा हैं, अपन त्यांच्याशी बातचीत करूया। सर, हमें बताइए ये जो मेडिकल लंगर आपने शुरू किया है, क्या इसकी विशेषताएं हैं और कैसे ये आम आदमी के लिए फायदेमंद है? इसकी विशेषता ये है कि सबसे पहले मैं बताना चाहूँगा कि जो 4 साहबजादे हैं गुरु गोविंद सिंह जी के, ये 4 बालिग थे और इनकी याद में ही आज से 3 साल से हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी 26 दिसंबर को वीर बालक दिवस मनाते हैं, जो अभी भी मनाया है उनकी याद में। तो पिछले साल ये हमारे मन में एक चेष्टा आई कि हम लोग इधर कोई सेवा करें, तो उसके लिए हम इधर MRI, CT स्कैन सेंटर और पैथोलॉजी, ब्लड टेस्ट और केमिस्ट शॉप खोला है। तो उन्हीं के नाम पे ये खोला है 4 साहबजादे, जिसमें कि हाईटेक मशीनें हैं सीमेंस कंपनी की, और जो गरीब गुरबे हैं जो मतलब पैसे नहीं भर सकते हैं या येलो कार्ड होल्डर है, उनके लिए हम सिर्फ 10 रुपए में ये टेस्ट करते हैं। जो कि अभी आप देख रहे हैं जितनी भीड़ है, अगर हम 50 सेट करते हैं तो हमारे पास 8 से 10 येलो कार्ड होल्डर आते हैं रोज, जो सिर्फ 10 रुपए में कराते हैं। वो 100 रुपए में 10 आदमी कराते हैं, जो बाहर कराएंगे तो 1.5 लाख में होगा, हम 100 रुपए में करते हैं। तो ये गुरु आप करा रहा है। ऐसे ही हमारा ब्लड टेस्ट है, वो 60% मार्केट से सस्ता है, और जो केमिस्ट शॉप है वो 30% सस्ता है। ये सिर्फ जरूरतमंदों के लिए सेवा भाव से ये चल रहा है। चरणसिंग सप्रा सुद्धा आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने इथं राजकारण पूर्णपणे बाजूला आहे, एक सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईतला असू दे किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यातनं त्यांच्यासाठी ही सेवा कितपत महत्वाची वाटते आजच्या दिवसात? महत्वाची गोष्ट ही आहे की राजकारण इकडे कुठेही तुम्हाला दिसणार नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 1937 मध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी ह्या खालसा कॉलेजचा शिलान्यास केला होता, नीव टाकली होती, त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो इन्स्टिट्यूशन आहे, हा SGPC आणि जे गुरु नानक खालसा कॉलेज आपले चेअरमॅन आहेत GS बाबासाहेब, आणि खालसा युनिटी, ही खालसा युनिटी म्हणून एक मोठी संस्था मुंबईत आहे, त्यांच्या अनुषंगाने हा 4 साहेबजादे सेंटर या ठिकाणी उभारलेला आहे। पण लोक जेव्हा त्यांना 10,000 ची वस्तू 10 रुपयात या ठिकाणी भेटते आणि इंटरनॅशनल स्टँडर्डची भेटते, तर हा सर्व आमचे जे गुरु आहेत, गुरु गोविंद सिंग असू द्या, गुरु नानक देवजी असू द्या, आज आपण या ठिकाणी गुरु गोविंद सिंग यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा, जयंती साजरा या ठिकाणी करत आहोत। त्या अनुषंगाने आपण बघतात की साधारण किती गरीब लोक या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे जे त्यांची धोरण होती, आमच्या गुरुवांची 10 गुरुवांची धोरण होती, किंवा आमचा जो गुरु ग्रंथ साहेब आहे त्यांची जी धोरण आहे, विशेषता आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्देश पकडून या ठिकाणी हा CT स्कॅन सेंटर आणि MRI फक्त 10 रुपयात, बाहेर 10,000 रुपये लागतात, आणि एक मेडिकल शॉप ज्या ठिकाणी 30 ते 35% तुम्हाला डिस्काउंट भेटेल आणि आणखीन ऍड होत जाणार। आज या ठिकाणी डॉक्टर भट्टाचार्य पण आले होते, त्यांनी हे बघून कौतुक केलेलं आहे। मी ईश्वर चरणी प्रार्थना करतोय, गुरु गोविंद सिंगच्या चरणी प्रार्थना करतोय की ह्या उद्देशाने जो आम्ही हे सुरू केलेलं आहे, हे आणखीन लोकांना याची मदत व्हावी। हीच ईश्वर सेवा आणि याचाच अर्थ घेऊन आज ही गरीब गरजू रुग्णांसाठी जी वैद्यकीय सेवा आहे, ज्याला मेडिकल लंगर असं सुद्धा आपण म्हणू शकतो, त्याचा येत्या दिवसात जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा अशीच अपेक्षा इथं हे आयोजक आणि ज्यांनी हे संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन मनोज जयस्वाल, समय राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।